नमस्कार विद्यार्थी मित्रों, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण प्रकरण 2 वास्तव संख्या यामधील पुढचा भाग पाहतोय. अपरिमेय संख्या आणि वास्तव संख्या. मागील व्हिडिओमध्ये आपण परिमेय संख्ये संबंधी व्याख्या आपण पाहिली होती. त्याची काही उदाहरणे सराव संच 2.1 मध्ये आपण सोडवलेली होती. ठीक आहे. आता अपरिमेय संख्या, तर व्याख्या सोपी आहे. अपरिमेय संख्या की जी संख्या परिमेय नाही किंवा नसेल, जी संख्या परिमेय नसेल ती संख्या काय, त्या संख्येला आपण काय म्हणणार आहे? अपरिमेय संख्या. जी संख्या काय असेल? परिमेय नसेल. ठीक आहे. किंवा ज्या संख्येचे दशांश रूप, ज्या संख्येचे दशांश रूप, कोणते रूप? दशांश रूप हे अखंडित अनावर्ती असते, असा संख्येस अपरिमेय संख्या असे म्हणतात. अपरिमेय संख्येची व्याख्या की ज्या संख्येचे दशांश रूप हे अखंडित अनावर्ती म्हणजे अखंडित म्हणजे माहित आहे की ज्याचा भागाकार संपत नाही है ना, त्याच्या पुढे आपण डॉट 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 या पद्धतीने लावतो. ठीक आहे. आणि अनावर्ती कुणाला म्हणायचं? आवर्ती आपण पाहिलेलं आहे. आवर्ती कुणाला म्हणायचं की दशांश चिन्हानंतर एक अंक किंवा अंकांचा गट हा स्वतःच काय करतो? पुनरावृत्ती करतो. त्याला आपण काय म्हणतो? आवर्ती म्हणतो. आणि इथं आहे अनावर्ती म्हणजे की दशांश चिन्हानंतर एक अंक किंवा अंकांचा गट हा स्वतःची पुनरावृत्ती करत नाही. प्रत्येक वेळेस आपल्याला नवीन नवीन अंक मिळत जातो. उदाहरणार्थ एक उदाहरण या पद्धतीने आहे पहा की 0.101010100001 आणि याच पद्धतीने पुढे. आता या पद्धतीने जे डॉट डॉट लावले याचा अर्थ तो अखंडित आहे. ठीक आहे. आणि अनावर्ती म्हणजे दशांश चिन्हानंतर एक अंक किंवा अंकांचा गट पुन्हा पुन्हा रिपीट होतोय का पहा. उदाहरणार्थ काल आपण पाहिलं होतं पहा परिमेय संख्येमध्ये की 0.713713 या पद्धतीने. तसं आहे का इथे? नाहीये. तर ही संख्या जी झाली काय सांगणार? त्याला अपरिमेय संख्या असे म्हणणार आपण. ठीक आहे. त्याच पद्धतीने 2.3412105332 है ना, 789664321 आणि याच पद्धतीने पुढे. या संख्येमध्ये पण पाहिलं आपण तर दशांश चिन्हानंतर एक अंक किंवा अंकांचा गट पुनरावृत्ती, त्याची रिपिटेशन होत नाहीये. तर अशा संख्येला आपण काय म्हणणार आहे? अपरिमेय संख्या असे म्हणणार आहोत. ठीक आहे. इयत्ता 8वी मध्ये आपण वर्गमूळ काढण्याची भागाकार पद्धती पाहिलेली आहे पहा. ठीक आहे. त्या पद्धतीचा वापर करून तुम्ही वर्गमुळात 2, वर्गमुळात 3, वर्गमुळात 5 है ना, वर्गमुळात 6 या संख्यांचे वर्गमूळ काढा. दशांश चिन्ह एक 5 अंकापर्यंत, 7 अंकापर्यंत, 10 अंकापर्यंत वर्गमूळ काढा तुम्ही. वर्गमूळ काढल्यानंतर तुम्हाला दिसेल की या ज्या संख्या आहेत वर्गमुळात 2, वर्गमुळात 3, वर्गमुळात 5, वर्गमुळात 6 म्हणजे ज्या संख्येचे वर्गमूळ आपण तोंडी सांगू शकत नाही, जे पूर्ण वर्ग संख्या आहेत त्याचे आपण वर्गमूळ सांगू शकतो. उदाहरणार्थ 4 ही पूर्ण वर्ग संख्या आहे. 4चा वर्गमूळ किती? 2 सांगू शकतो. 9 ही पूर्ण वर्ग संख्या आहे. 9चा वर्गमूळ 3 सांगू शकतो. वर्गमुळात 16 ही पूर्ण वर्ग संख्या आहे. त्याचा वर्गमूळ घेतला तर तो किती येणार आहे? 4 येणार आहे. हे आपण सांगू शकतो. ठीक आहे. पण या संख्येचे वर्गमूळ आपण तोंडी सांगू शकत नाही. एकतर आपल्याला भागाकार पद्धतीने त्याचं वर्गमूळ शोधावं लागेल किंवा कॅल्क्युलेटरचा वापर करून आपण त्या संख्या शोधू शकतो. तर या ज्या संख्येचा वर्गमूळ आपल्याला सांगता येत नाही अशा संख्या म्हणजे अपरिमेय संख्या. समजतंय? दशांश रूप या पद्धतीने असेल त्याचं, आणि ज्या संख्येचं वर्गमूळ आपण तोंडी सांगू शकत नाही अशा संख्येला आपण काय म्हणणार आहे? अपरिमेय संख्या असे म्हणणार आहे. मग त्यानंतर अपरिमेय संख्या, अपरिमेय अधिक परिमेय बरोबर काय मिळणार तुम्हाला? वास्तव संख्या. वास्तव संख्या म्हणजे वास्तव संख्येचा संच म्हणजे परिमेय संख्या आणि अपरिमेय संख्या दोन्ही संचांचा काय करणार आपण? संयोग घेणार. संयोग दोघांना एकत्र करणार आणि एकत्र केल्यानंतर आपल्याला जो संख्येचा संच भेटणार आहे तो म्हणजे वास्तव संख्या आणि त्याला कॅपिटल R याने दर्शविणार. ठीक आहे. तर ही झाली तुमची व्याख्या अपरिमेय संख्या आणि त्यानंतर
वास्तव संख्येची. ठीक आहे. त्यानंतर तुमच्या पुस्तकामध्ये पान नंबर 24 वरती काही गुणधर्म दिलेले आहेत अपरिमेय संख्येचे, ते तुम्ही लिहून घ्यायचे तुमच्या वहीमध्ये. मी फक्त इथं वाचतोय पहा. पहिला आहे की परिमेय संख्या व अपरिमेय संख्या यांची बेरीज किंवा वजाबाकी ही अपरिमेय संख्याच असते. परिमेय संख्या असेल आणि एक अपरिमेय संख्या असेल, दोघांची बेरीज करा किंवा वजाबाकी करा, दोघांचं उत्तर जे येणार आहे ती कशी असणार आहे, अपरिमेय संख्याच असणार आहे. त्यानंतर शून्येतर परिमेय संख्या व अपरिमेय संख्या यांचा गुणाकार किंवा भागाकार ही सुद्धा अपरिमेय संख्याच असते. एक शून्येतर म्हणजे शून्य सोडून परिमेय संख्या असेल आणि दुसरी अपरिमेय संख्या असेल, दोघांचा गुणाकार केला किंवा भागाकार घेतला आपण तर ती संख्या सुद्धा काय असते, अपरिमेय संख्याच असते. दोन अपरिमेय संख्यांची बेरीज, वजाबाकी, गुणाकार किंवा भागाकार. पहिले जे दोन गुणधर्म दिलेले आहेत ते त्या गुणधर्मामध्ये एक परिमेय संख्या आणि एक अपरिमेय संख्या आहे. मग एकदा बेरीज वजाबाकी होते आणि एकदा गुणाकार भागाकार होतो. अशा दोन्ही वेळेस दोन्ही परिस्थितीमध्ये उत्तर जे असणार आहे ते अपरिमेय संख्याच असणार आहे. ठीक आहे. आणि तिसरा जो गुणधर्म आहे की दोन परिमेय संख्यांची बेरीज असेल, वजाबाकी असेल, गुणाकार असेल किंवा भागाकार असेल, हे मात्र परिमेय किंवा अपरिमेय असू शकतात. उदाहरणार्थ जर तुम्हाला उदाहरण द्यायचं झालं मला तिसऱ्या याच्यासाठी, तर वर्गमुळात 3 गुणिले वर्गमुळात 3, वर्गमुळात 3 गुणिले वर्गमुळात 3. आता वर्गमुळात 3 ही अपरिमेय संख्या, ही अपरिमेय संख्या, बरोबर आहे. आणि दोन अपरिमेय संख्यांचा काय घेतला मी इथं, गुणाकार घेतला. तर गुणाकार घेतल्यानंतर काय मिळणार आहे मला, वर्गमुळात 3 गुणिले वर्गमुळात 3 म्हणजेच वर्गमुळात 9 आणि वर्गमुळात 9 ची किंमत किती येणार आहे, 3 येणार आहे. किती येणार आहे, 3 येणार आहे. म्हणजे ती काय झाली, परिमेय संख्या झाली. म्हणजे इथं दोन अपरिमेय संख्यांचा गुणाकार घेतला तर तो काय आला, परिमेय संख्या आला. त्याच पद्धतीने जर मी असं घेतलं वर्गमुळात 2 गुणिले वर्गमुळात 3 तर तो येणार आहे वर्गमुळात 2 गुणिले 3 बरोबर वर्गमुळात 6. आता वर्गमुळात 6 ही काय झाली, अपरिमेय संख्या झाली. म्हणजे दोन परिमेय संख्या घेतल्या तर त्यांची बेरीज किंवा वजाबाकी किंवा भागाकार किंवा गुणाकार हा परिमेय असू शकतो किंवा अपरिमेय असू शकतो. एवढं लक्षात ठेवायचं. ठीक आहे. आणि यानंतर याचा उपयोग करून आपल्याला सराव संच 2.2 मध्ये काय करायचे, काही उदाहरणे सोडवायची आहे. ठीक आहे. त्यामध्ये पहिलं उदाहरण दिलेलं आहे की 4 वर्गमुळात 2 ही संख्या अपरिमेय आहे हे सिद्ध करा. ही संख्या अपरिमेय आहे, अपरिमेय आहे हे काय करा, सिद्ध करा. हे सिद्ध करा. हा पहिला प्रश्न दिलेला आहे. सेम टू सेम याच पद्धतीने दुसरा जो प्रश्न आहे तो पण याच पद्धतीने सोडवायचा आहे. 4 वर्गमुळात 2 ही संख्या अपरिमेय संख्या आहे हे आपल्याला काय करायला सांगितले, त्यांनी सिद्ध करायला सांगितलेलं आहे. ठीक आहे. आता हे कसं आपण सिद्ध करणार, तर अपरिमेय संख्या आहे हे आपल्याला दाखवायचंय. तर आपण गृहीत धरू की समजा 4 वर्गमुळात 2 ही संख्या परिमेय संख्या आहे. परिमेय संख्या आहे म्हणजे आपल्याला जे सिद्ध करायचंय त्याच्या उलट आपण काय करूया, गृहीत धरूया. आपण त्याला गृहीत धरूया. ठीक आहे. तर 4 वर्गमुळात 2 ही संख्या काय, ही परिमेय संख्या आहे. जर परिमेय संख्या असेल तर आपल्याला 4 वर्गमुळात 2 बरोबर असं p छेद q मिळेल. परिमेय संख्येच्या व्याख्यानुसार परिमेय संख्या म्हणजे जी संख्या p छेद q च्या स्वरूपात असते, ज्यामध्ये p व q हे काय असणार आहे, पूर्णांक संख्या असणार आहेत. ठीक आहे. आणि q हा शून्य नसणार आहे. बरोबर आहे. हा. मग यावरून तुम्हाला मिळेल वर्गमुळात 2 बरोबर p छेद 4q. हे 4 गुणाकारमध्ये उजव्या बाजूला गेले तर भागाकारमध्ये जातील. आता q ही काय, पूर्ण संख्या आहे है ना. q ही पूर्णांक आहे, पूर्णांक संख्या आहे. म्हणून 4q ही पण काय असणार आहे, पूर्णांक संख्या आहे.
बरोबर आहे. पूर्णांक संख्येला कोणत्याही संख्येने आपण गुणलं तर उत्तर काय मिळतं आपल्याला? पूर्णांक संख्याच मिळते. बरोबर आहे. तर ती पण काय होणार आहे? पूर्णांक संख्याच होणार आहे. आणि जर ती पूर्णांक संख्या झाली याचा अर्थ p/4q म्हणून p/4q ही काय होणार आहे? ती परिमेय संख्या होणार आहे. बरोबर आहे. परिमेय संख्येची व्याख्या आहे परिमेय संख्या आहे, है ना. पण वर्गमुळात 2 ही काय? अपरिमेय संख्या आहे. अपरिमेय संख्या आहे. अपरिमेय संख्या आहे. बरोबर आहे. येथे डावी बाजू परिमेय अपरिमेय आणि उजवी बाजू परिमेय संख्या अशी काय मिळते आपल्याला? विसंगती येते. ठीक आहे. येथे डावी बाजू अपरिमेय व उजवी बाजू परिमेय संख्या अशी विसंगती येते. अशी काय येते? विसंगती येते. समजते? विसंगती येते म्हणजे परिमेय संख्या आणि अपरिमेय संख्या या दोन्ही संख्येचा जर आपण संच पाहिला तर ते कसे आहेत? वेगवेगळे संच आहेत. त्यामध्ये एकही सामायिक नाही. एकही घटक त्याच्यामध्ये सामायिक नाहीये. समजतंय? आणि म्हणून अशी त्यात आपल्याला काय मिळते? विसंगती मिळते. ठीक आहे. आणि म्हणून आता ही विसंगती आपल्याला काय मिळाली? तर आपण जे गृहीत धरलेलं विधान आहे की 4√2 ही संख्या परिमेय संख्या आहे, हे विधान आपलं कसं आहे? चुकीचं आहे. आपण चुकीचं गृहीत धरलं म्हणून आपल्याला इथं काय मिळालं? चुकीचं उत्तर मिळालेलं आहे. ठीक आहे. आणि म्हणून 4√2 ही परिमेय संख्या नसून अपरिमेय संख्या आहे. या पद्धतीने याची काय करायची? तुम्हाला सिद्धता लिहायची आहे. बोला, काय अडचण आहे यामध्ये? करू शकता या पद्धतीने. ठीक आहे. आता याच पद्धतीने दुसरं उदाहरण आहे पहा तुमच्या पुस्तकामध्ये दिलेलं की 3 अधिक वर्गमुळात 5. आता हे मी फक्त इथं तुम्हाला समजावून सांगतोय. फक्त तुम्ही याच्यामध्ये ते किमती टाकायची. ठीक आहे. 3 अधिक वर्गमुळात 5 ही संख्या अपरिमेय संख्या आहे. म्हणजे एक परिमेय संख्या आणि एक अपरिमेय संख्या या दोघांची बेरीज केली तर ती अपरिमेय संख्या असते. हे आपल्याला सिद्ध करायचं आहे. तर पुन्हा आपण सिद्ध गृहीत धरूया की 3 अधिक वर्गमुळात 5 याच पद्धतीने आपण सुरुवात करायची. इथं समजा की 3 अधिक वर्गमुळात 5 ही काय आहे? परिमेय संख्या आहे. जर परिमेय संख्या असेल तर 3 अधिक वर्गमुळात 5 बरोबर काय मिळणार तुम्हाला? p/q मिळणार. बरोबर आहे. त्यामध्ये p आणि q हे पूर्णांक असतील. ठीक आहे. आणि q हा शून्य नसणार आहे. ठीक आहे. मग वर्गमुळात 5 म्हणजे अपरिमेय संख्या ही डाव्या बाजूला आहे तशीच ठेवायची आणि हा p/q आणि हे धन 3 आहे, उजव्या बाजूला गेलं तर ऋण 3 येणार. आता ही परिमेय संख्या तर 2 परिमेय संख्यांची वजाबाकी घेतली तर ती पण काय मिळते आपल्याला? परिमेय संख्याच मिळते. म्हणजे याचा अर्थ या समीकरणाची उजवी बाजू ही परिमेय संख्या झाली आणि डावी बाजू काय आलेली आपल्याला? अपरिमेय संख्या आहे. बरोबर आहे. इथे डावी बाजू अपरिमेय संख्या आणि उजवी बाजू परिमेय संख्या अशी विसंगती येते. आणि म्हणून 3 अधिक वर्गमुळात 5 ही परिमेय संख्या नसून काय आहे? अपरिमेय संख्या आहे. तर या पद्धतीने काय करायचं? तुम्ही याची सिद्धता पूर्ण करून घ्यायची आहे. ठीक आहे. तर हे तुम्ही पूर्ण करायचंय. त्यानंतर एक उदाहरण आहे की वर्गमुळात 5 व वर्गमुळात 10 या संख्या रेषेवर दाखवा. पुढचं उदाहरण आहे की वर्गमुळात 5 आणि वर्गमुळात 10 या संख्या रेषेवर दाखवा. ठीक आहे. आता आपल्याला वर्गमुळात 5 ही संख्या जर आपल्याला संख्या रेषेवरती दाखवायची असेल तर ही समजा आपली संख्या रेषा आहे. या संख्या रेषेवरती आपण जो पाया असणार आहे त्या पायाची लांबी आपण घेतो 2 एकक घेतो आणि उंची 1 एकक घेतो. किती घेतो? 1 एकक. ठीक आहे. तर इथं जर आपण हा काटकोन पूर्ण केला, काटकोन त्रिकोण हा जर आपण इथं पूर्ण केला तर AC ची लांबी किती येईल ती आपल्याला शोधायची. तर AC चा वर्ग पायथागोरसच्या प्रमेयानुसार AC चा वर्ग बरोबर AB चा वर्ग अधिक BC चा वर्ग म्हणजेच 2 चा वर्ग अधिक 1 चा वर्ग, 2 चा वर्ग 4, 1 चा वर्ग 1 म्हणजेच किती येणार आहे? 5. आणि म्हणून AC ही झाली AC वर्गाची किंमत आणि म्हणून AC बरोबर किती मिळणार आहे? वर्गमुळात 5. तर AC ची किंमत मिळणार आहे वर्गमुळात 5 या पद्धतीने. ठीक आहे. त्याच पद्धतीने वर्गमूळ 10 दाखवायचं झालं मला
तर मी पाया घेतो 3 एकक आणि उंची घेतो 1 एकक, बरोबर आहे. आणि त्यानंतर हा कर्ण घेतो पी क्यू आणि आर. तर इथं पी आरचा वर्ग बरोबर पी क्यूचा वर्ग, पी क्यूचा वर्ग अधिक क्यू आरचा वर्ग बरोबर 3चा वर्ग अधिक 1चा वर्ग, 3चा वर्ग 9, 1चा वर्ग 1 बरोबर किती आलं ते 10. ही झाली पी आरची किंमत, पी आर वर्गाची किंमत. आणि म्हणून पी आर बरोबर किती येणार आहे वर्गमुळात 10. म्हणजे पी आरची जेवढी लांबी येणार आहे ती लांबी वर्गमुळात 10 एवढी असणार आहे. ठीक आहे. आता याचा उपयोग करून आपल्याला काय करायचं, संख्या रेषेवरती त्या संख्या दाखवायच्या आहेत. त्यासाठी आपण सुरुवातीला काय करणार की पट्टीने आपण 2 सेंटीमीटर बरोबर 1 एकक है ना, या पद्धतीने प्रमाण घेऊया संख्या रेषेवरती. ही एक संख्या रेषा काढतो, ही संख्या रेषा आहे समजा आपली. ठीक आहे. त्याच्यावरती 0 किंवा ओ आणि 2 सेंटीमीटर बरोबर 1 एकक एवढं अंतर घेतो आणि त्याला खुणा करतो. 2 सेंटीमीटर बरोबर 1 एकक घ्यायचं आहे. 2, 4, इथं 6, इथे 8. ठीक आहे. आणि इथे काय करूया आपण 1, 2, 3, 4 1 एकक. हा आता इथं मला पाया किती घ्यायचा आहे 2. हा पाया घ्यायचा आहे 2. पायाची लांबी 2 घ्यायची म्हणजे 0 पासून 2 पर्यंत अंतर हे 2 पाया झालं, 2 एकक लांबी झाली. ठीक आहे. आता 2 वरती काय करणार आपण 90 अंशाचा कोन काढणार. किती अंशाचा 90 अंशाचा. तर हे कोन मापक घेणार आपण आणि याच्यावरती बरोबर 90 अंशाचा या पद्धतीने कोन काढणार. इथं खून करणार मी आणि खून केल्यानंतर कोन मापक हटवणार आणि याला पट्टीने 2ला जोडून देणार. ठीक आहे. या पद्धतीने याला जोडून दिलं. आता जोडल्यानंतर कर्कटकमध्ये 1 एकक एवढं अंतर आपण कर्कटकमध्ये घेणार. 1 एकक म्हणजे 2 आणि 1 दरम्यानचं जेवढं अंतर आहे हे अंतर आहे, हे झालं तुमचं 1 एकक अंतर. हे घेणार आम्ही आणि कर्कटकची टोक ही 2 वरती ठेवणार आणि जो लंब काढलेला आहे मी त्या लंबाला एक कट करणार, असं छोटासा आर्क कौस काढणार इथं. ठीक आहे. तो काढल्यानंतर तो म्हणजे आपला बिंदू सी घेतो मी है ना. हा बिंदू बी झाला आपला आणि हा समजा ओ आहे. ओ म्हणजे त्याला समजा आपण ए नाव दिलं. ठीक आहे. त्यानंतर ए पासून सी चं अंतर मी कर्कटकमध्ये घेणार. ए पासून सी चं अंतर, हे ए पासून सी चं अंतर हे कर्कटकमध्ये घेणार मी. ठीक आहे. आणि कर्कटकमध्ये घेतल्यानंतर या पद्धतीने एक कौस पूर्ण करणार. तर ही जी किंमत आहे ती किंमत म्हणजे वर्गमुळात 5ची किंमत असणार आहे. समजते. 2 आणि 2च्या थोडी पुढं है ना, ही वर्गमुळात 5ची किंमत असणार आहे. आता याच पद्धतीने मला वर्गमुळात 10 दाखवायचे. तर त्यासाठी पाया मी किती घेणार 3 एकक घेणार. म्हणजे 3 वरती मी काय करणार 90 अंशाचा कोन तयार करणार. इथं 90 अंशाचा या पद्धतीने कोन तयार करणार. हा 90 अंशाचा कोन तयार झाला. ठीक आहे. कोन मापक हटवणार इथनं आणि इथं एक लंब काढणार या पद्धतीने. पुन्हा कर्कटकमध्ये काय करणार मी 1 एकक एवढं अंतर घेणार कर्कटकमध्ये. 3 वरती ठेवतो आणि 3 पासून 2 पर्यंत अंतर घेतो कर्कटकमध्ये या पद्धतीने आणि इथं लंब काढतो. ठीक आहे. तो म्हणजे आपला बिंदू आर गृहीत धरतो. आर आणि त्यानंतर ओ पासून किंवा ए पासून आर पर्यंतचं अंतर हे कर्कटकमध्ये घेऊया या पद्धतीने आणि इथनं संख्यारेषेवरती या पद्धतीने कंस काढूया. संख्यारेषेवरती तो कंस जिथं छेदत असेल ती किंमत म्हणजे वर्गमुळात 10ची किंमत असणार आहे. ठीक आहे. तर या पद्धतीने आपण काय करू शकतो, या ज्या संख्या आहेत वर्गमुळात 5 वर्गमुळात 10 या संख्या आपण संख्यारेषेवरती दाखवू शकतो. ठीक आहे. तर या पद्धतीने हा एक प्रश्न सोडवायचा आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 4 दिलेला आहे तुमच्या पुस्तकामध्ये की खालील दिलेल्या चौथा. आता या 2 संख्येमधील आपल्याला कोणत्याही 3 परिमेय संख्या लिहायच्या आहेत है ना. 0.3 ते ऋण 0.5. तर 0.3 ही मोठी असणार आहे है ना. 0.2 पेक्षा ती मोठी असणार आहे. 0.1 पेक्षा ती मोठी असणार आहे. 0 पेक्षा ती मोठी असणार आहे ऋण 0.1 बरोबर आहे. आणि ती मोठी असणार आहे ऋण 0.5 पेक्षा. सॉरी हो. ठीक आहे. तर यापैकी या संख्या 0.2 0.1 0 0 ऋण 0.1
या ज्या 4 संख्या मी घेतल्या त्या 0.3 आणि ऋण 0.5 च्या कुठल्या आहेत, दरम्यानच्या आहेत. ठीक आहे. आता याच पद्धतीने समजा असं दिलेले असेल, दुसरं उदाहरण आहे की ऋण 2.3 आणि ऋण 2.3 आणि ऋण 2.33 बरोबर आहे. या दरम्यानच्या आपल्याला 3 संख्या शोधायच्यात. ठीक आहे. तर आता हे मी घेणार ऋण 2.3 याला 0 घेतो, कारण इथं दशांश अंकानंतर किती 2 अंक आहेत म्हणून इथं मी 3 0 घेतो. आणि दुसरी संख्या आहे ऋण 2.33 बरोबर आहे. मग आता ऋण 2.30 बरोबर आहे का, ऋण 2.30 ही कशी असणार आहे संख्या, मोठी असणार आहे याच्यापेक्षा. तर ही संख्या मोठी असणार आहे. ऋण 2.31 ती मोठी असणार आहे. ऋण 2.32 आणि ती मोठी असणार आहे ऋण 2.33. तर इथं आपल्याला किती संख्या मिळाल्या, आपल्याला 2 संख्या मिळाल्या बरोबर आहे. पण याच संख्येला जर मी या पद्धतीने घेतलं की ऋण 2.300 ते ऋण 2.330, तर आता 300 है ना, 0.300 आणि इथं आहे 0.330 या दरम्यानच्या कोणत्याही 3 संख्या घ्या तुम्ही, तर तुम्हाला मिळेल ऋण 2.300 ही संख्या मोठी होईल, ऋण 2.301 ही मोठी होईल, ऋण 2.302 ती मोठी होईल, ऋण 2.303 ती मोठी होईल, ऋण 2.330 बरोबर आहे. तर या संख्या ज्या आहेत ती 3 संख्या है ना, या 3 संख्या हे ऋण 2.3 आणि ऋण 2.33 या दरम्यानच्या संख्या असणार आहेत. ठीक आहे. तर या पद्धतीने उरलेली जी 2 उदाहरणे आहेत ती काय करायची, तुम्ही सोडवायची आहेत. तर या पद्धतीने आपण अपरिमेय संख्या, त्याच पद्धतीने अपरिमेय संख्येनंतर वास्तव संख्या याची व्याख्या आपण या व्हिडिओमध्ये पाहिली. ठीक आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये पुढचा भाग म्हणजे करणी हा भाग आपण पाहूया. धन्यवाद.